चंद्र नाडीला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे. कुठलंही शुभ कार्य सुरू करण्या अगोदर चंद्र स्वराला आपण ॲक्टिवेट करून घेत आहोत. आजचा सुंदर दिवस माघ महिन्यातील कृष्ण पक्षामधील प्रतिपदा, गुरुप्रतिपदा ज्याला म्हणण्यात येते असा पवित्र दिवस. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे, एकमेकांवर चोळून मणिपूर चक्रावर ठेवायचे. गुरुवार आणि गुरुप्रतिपदा असा खूप छान योग आलेला आहे. दत्तगुरु महाराजांचे कलियुगातील दुसरे अवतार नरसिंह सरस्वती महाराज गुरुप्रतिपदेच्या दिवशी ज्यांनी श्रीशैल्य गमन केले, कर्दळी वनात जे निघून गेले आणि भक्तांसाठी त्यांनी निर्गुण पादुका गाणगापूर या स्थानी दिलेल्या आहेत. त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. सगुण स्वरूपामधील असे असलेले दत्तगुरूंचे सगळे अवतार निर्गुण पादुका, म्हणजे ज्याला आकार नाही अशा पादुका, ज्या गाणगापूर ह्या स्थानी स्थापन झालेल्या आहेत. या पादुकांना कुठलाही आकार नाहीये. नक्की त्या कशाने तयार झालेल्या आहेत हे आपल्याला माहिती नाहीये. त्यांच्या बाजूला संपुट म्हणजे एक पात्र त्या पादुकांच्या बाजूनी आहे. त्या पादुकांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. निर्गुण पादुका ज्याच्यामध्ये आहे नरसिंह सरस्वती महाराजांचे भरभरून आशीर्वाद, त्या पादुकांचे आपण आता मानस पूजन करत आहोत. त्याद्वारे भरभरून ह्या वैश्विक शक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. निर्गुण तत्वाचे आशीर्वाद मिळत आहेत. एक असा आकार ज्याच्यामध्ये सामावले आहे सगुण दत्तात्रेय महाराजांचे रूप. त्या निर्गुण पादुकांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. मणिपूर चक्र अग्नितत्वाशी संबंधित. अग्नितत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे. त्या उष्णतेद्वारे आपली पचन संस्था अगदी व्यवस्थित सुरू आहे. दत्तगुरु महाराजांच्या प्रत्येक स्थानी अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. अन्नदानाचे आणि मणिपूर चक्राचा जवळचा संबंध आपल्याकडून भरभरून अन्नदान होत आहे. विविध धार्मिक स्थळांना आपल्या पवित्र वास्तूद्वारे, आपली कर्मेंद्रिय दोन्ही हातांद्वारे
प्रत्येक क्षणाला आपली कर्मेंद्रिय आणि या धार्मिक स्थळांचे खूप आभार मानायचे. या धार्मिक स्थळांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. या चक्राची अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी, ज्यांना अतिशय प्रिय आहे अन्नदान, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे या पवित्र मनुष्य योनीमध्ये आपल्याला यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य याची प्राप्ती झालेली आहे. प्रत्येक क्षणाला या देवतांचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर रम द्वारे श्वास घ्यायचा आहे. श्वासाला रोखून ठेवा आणि सावकाश श्वास सोडत रमचं उच्चारण करा. रमद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय. रम 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 आपल्या पचन संस्थेमधील नको असलेले पदार्थ विसर्जनाद्वारे निघून जात आहेत. त्याद्वारे दिवसेंदिवस आपली पचन संस्था अगदी व्यवस्थित काम करत आहे. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचंय आणि सावकाश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे. जलतत्वाशी संबंधित असलेले स्वाधिष्ठान चक्र पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेल्या धार्मिक स्थळांना आपण भेटी देत आहोत. त्या प्रत्येक दत्त महाराजांच्या ठिकाणी आहे. जलतत्वरूपी विविध नद्या, त्यांचे संगम, या पवित्र नद्या साक्षीदार आहेत. दत्तगुरु महाराजांच्या पवित्र स्थानाच्या, त्यांच्या आशीर्वादांच्या. पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या. त्यातील पवित्र नदी कृष्णा नदी, तिला बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकून मनापासून कृष्णा नदीला नमस्कार. त्याचबरोबर भीमा, अमरजा यांचा, ह्या नद्यांचा संगम आहे गाणगापूर स्थानी. या पवित्र नद्यांमध्ये अशी शक्ती आहे की ज्याचे प्रोक्षण केल्यामुळे आपल्याकडनं जी काही कुकर्म घडलेली आहे त्यांना धुवून टाकण्याची शक्ती या पवित्र नद्यांमध्ये आहे, ज्याद्वारे साक्षात दत्तगुरु महाराजांचे, नरसिंह सरस्वती महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळतात. प्रत्येक क्षणाला या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. प्रत्येक क्षणाला श्री नरसिंह सरस्वती महाराजांचे खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे, सक्षम चंद्रतत्वाद्वारे स्वाधिष्ठान चक्रामधला प्रत्येक अवयव
विसर्जन क्रिया अगदी व्यवस्थित करत आहे. इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे खूप आभार मानायचे. बीजाक्षर वम द्वारे वम 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 साक्षात नरसिंह सरस्वती महाराज आजच्या पवित्र दिवशी निर्गुण पादुका भक्तांसाठी गाणगापूर स्थानी ठेवून निजगमनास निघून गेले. भीमा अमरजा या पवित्र नद्यांच्या पाण्यावर त्यांनी केळीची पानं ठेवून त्याच्यावर बसून त्यांनी श्रीशैल्यमला कर्दळी वनात ते निघून गेले. सगळ्या भक्तांना त्यांनी सांगितले की ह्या निर्गुण पादुकाद्वारे भरभरून आशीर्वाद सगळ्यांना मिळत राहणार आहे. जो कोणी ह्या पवित्र भीमा अमरजा संगमस्थानी प्रोक्षण करेल, गंगा यमुना या नद्यांचा संगम मानून इथे जो ह्या पवित्र स्थानी आंघोळ करेल, त्याला भरभरून आशीर्वाद माझे मिळतील. आणि जो कोणी माझ्या पादुकांची पूजा करेल त्याला ह्या पवित्र मनुष्य योनीद्वारे मोक्ष मिळेल. असे पवित्र स्थान गाणगापूर स्थान आणि पवित्र संगम भीमा अमरजा नद्यांचा संगम. गुरूंनी जाताना सांगितले की मी तिथे पोहोचल्यानंतर प्रसादाच्या स्वरूपामध्ये या संगमाद्वारे तुमच्यापर्यंत फुले येतील. जेव्हा ही फुले तुम्हाला मिळतील तेव्हा समजून घ्यायचे की मी त्या पवित्र स्थानी पोचलेलो आहे. प्रत्येक क्षणाला नरसिंह सरस्वती महाराजांचे खूप आभार मानायचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. पवित्र नद्या कृष्णा भीमा अमरजा या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. सक्षम जलतत्वाद्वारे शरीर शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. सावकाश आपले दोन्ही हात पाठीमागच्या बाजूने माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ ठेवायचे. आपण डोळे मिटलेले आहेत. पाठीचा कणा आपण ताठ ठेवलेला आहे. पाठीच्या कण्याच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी. शरीरामधल्या 3 महत्त्वाच्या नाड्या, इडा नाडी डाव्या बाजूची नाकपुडी, पिंगळा नाडी उजव्या बाजूची नाकपुडी आणि सुषुम्ना नाडी जिचे स्थान आहे पाठीच्या कण्याच्या आतमध्ये. असे मानण्यात येते की आपली सगळी सक्षम चक्र ती ह्या सुषुम्ना नाडीवर आहेत. मूलाधार चक्र सुषुम्ना नाडीच्या खालच्या टोकाजवळ म्हणजेच माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ. शरीरामधले पहिले महत्त्वाचे चक्र मूलाधार चक्र. कल्पनेमधून श्री गणेशांना ह्या चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा. मूलाधार स्थितोऽसि नित्यम. मूलाधार चक्रावर विघ्नहर्त्या बाप्पांचे
पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये ते विराजमान झालेले आहेत. पृथ्वी तत्व म्हणजे पृथ्वी ग्रह आपल्या शरीरामध्ये अस्थि धातू जो पृथ्वी तत्व स्वरूपात आहे. खूप आभार मानायचे पवित्र धरणी मातेचे. नरसिंह सरस्वती महाराजांचे खूप आभार मानायचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराजांची भिक्षेची वेळ. या भिक्षेच्या वेळेला आपण भिक्षा मागत आहोत. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. सगळ्यांना सुखी राहू दे, सगळ्यांचं कल्याण होऊ दे, सगळ्यांची दुःख निघून जाऊ देत. आजच्या पवित्र दिनी पवित्र वेळेला आपण भिक्षा मागत आहोत. दत्तगुरु महाराजांनी आपल्याला भिक्षा घातलेली आहे. आपल्याद्वारे सगळ्यांचे कल्याण होत आहे. दत्तगुरु माऊलींच्या निर्गुण पादुकांवर आपण डोके ठेवलेले आहेत. एका अर्थसा दत्तगुरु माऊलींना आपल्याद्वारे आपल्या कुटुंबातील सगळ्या लोकांना भरभरून त्यांचा आशीर्वाद कायम स्वरूपामध्ये मिळत राहू दे. त्याचबरोबर इतरांनाही दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद सदैव मिळत राहू दे. सगळ्यांचे कल्याण होऊ दे. दत्तगुरु महाराजांना अतिशय प्रिय असलेली आत्ताची वेळ, भिक्षेची वेळ. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरु महाराजांच्या श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे. आपले निर्णय सक्षम झालेले आहेत. आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत. आपण एक पवित्र आत्मा आहोत. आपल्याद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत. मूलाधार चक्र अतिशय गुप्त स्थानी असलेले स्थान, ज्याद्वारे आपला कुंडलिनी जागृतीकडे प्रवास सुरू झालेला आहे. खूप आभार मानायचे नरसिंह सरस्वती महाराजांचे. पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेल्या नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका, ज्यांनी जन्म घेतला कारंजया स्थानी, निर्गुण पादुका ज्या कारंजा स्थानी पण आहेत, त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. जन्मस्थान असलेले प्रत्येक क्षणाला या पवित्र देवस्थानाचे खूप आभार. त्यानंतर औदुंबर स्थान सांगलीजवळ जिथे आहेत विमल पादुका, ज्याच्यावर उमटलेली आहेत नरसिंह सरस्वती महाराजांची पावले. त्या पादुकांना डोकं टेकून मनापासून नमस्कार. जलतत्वरूपी पवित्र कृष्णामाई इच्छा काठी असलेले हे सुंदर औदुंबर स्थान, प्रत्येक क्षणाला
या विमल पादुकांचे खूप आभार मानायचे. त्यानंतर मनोहर पादुका ज्या आहेत, नरसोबाची वाडी, कृष्णामाईच्या काठावर वसलेले सुंदर असे स्थान, जिथे सगळ्यात जास्त वास्तव्य नरसिंह सरस्वती महाराजांनी केले. 64 योगिनी माता यांचे देऊळ पण तिथे आहे, जिथे घडलेली कथा आहे श्रावण घेवड्याची. या पवित्र स्थानाचे खूप महत्त्व आहे. मनोहर पादुका ज्या बघून आपले मन पण हरून जाते, अशा मनोहर पादुका, चंद्रकांता या दगडाने तयार झालेल्या या पादुका, ज्याच्यावर उमटली आहे नरसिंह सरस्वती महाराजांची पावले, ज्याच्यामध्ये आहे शुभचिन्ह. या पादुकांना मनापासून डोकं टेकवून नमस्कार. दत्तगुरु महाराजांच्या प्रत्येक पवित्र स्थानी असलेल्या पादुका, ज्यांच्यावर आपण नमस्कार करत आहोत. पादुकांच्या स्वरूपामध्ये असलेले जे खडाव असतात, त्यांच्या समोरच्या भागावर डोकं टेकवून नमस्कार करायचा आहे. जो वरती आलेला भाग आहे त्याच्यावर नाही नमस्कार करायचा. पावलांच्या स्वरूपामध्ये असलेले, म्हणजेच बोटांच्या स्वरूपात असलेल्या पावलांना आपण नमस्कार केलेला आहे. शिवशक्तीच्या स्वरूपात असलेल्या या पादुका, शिव म्हणजे डाव्या बाजूची पादुका आणि शक्ती म्हणजे उजव्या बाजूची पादुका. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जिथे जिथे मनापासून आपण दत्तगुरु महाराजांना आठवून नमस्कार करत आहोत, त्या त्या ठिकाणी त्यांच्या पादुका आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. निर्गुण पादुका ज्यांचे स्थान आहे गाणगापूर स्थानी आहे. निर्गुण ज्याला आकार नाही आहे आणि सगुण रूप म्हणजे दत्तगुरु महाराजांचे स्वरूप. निर्गुण म्हणजे एक प्रकारचा कुठलाही गुण नाहीये, ज्यांचा सगळीकडे संचार आहे. स्वर्गलोकी, मृत्यूलोकी, पाताळलोकी असे दत्तगुरु महाराजांचे विविध अवतार. निर्गुण पादुका पवित्र गाणगापूर स्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये असलेल्या या पादुका, ज्याचे असे महत्त्व आहे की त्याला फक्त चंदन, अत्तर याचेच फक्त लेपन करण्यात येते. त्याला अजिबात जलाभिषेक घातला जात नाही. अशा ह्या पवित्र पादुका, डोकं टेकवून मनापासून ह्या पादुकांना नमस्कार. ज्याच्यामध्ये आहे ब्रह्मा विष्णू महेश तत्व, परब्रह्म स्वरूप असलेल्या निर्गुण पादुका, यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार. ज्याद्वारे नरसिंह सरस्वती दत्त महाराजांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहे. दत्तगुरु माऊली अशी कृपाळू देवता, जी ह्या कलियुगामध्ये आपल्याला लगेच पावते, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे.
दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. खूप आभार मानायचे पृथ्वी तत्वरूपी मूलाधार चक्राचे बीजाक्षर लम द्वारे. लम 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 सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी अनाहत चक्रावर ठेवा. ज्या ज्या ठिकाणी पवित्र धार्मिक स्थळं आहेत, दत्तगुरूंची स्थानं आहेत, त्या ठिकाणी आहे पवित्र शिवलिंग. त्या शिवलिंगाला छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करा. शिवलिंगाला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे. वैश्विक शक्ती शिवशक्ती, तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. सगळ्यांबद्दल सतत चांगले विचार, त्याद्वारे शिवशक्तीशी, परमतत्वाशी, परब्रह्माशी आपण एकरूप होत आहोत. सूक्ष्म हालचाली आपल्या अंतरंगामध्ये होत आहे. शिवशक्तीचेच उग्र स्वरूप महाबली हनुमानजी, ज्यांना मिळालेले आहे अमरत्व, सूक्ष्म स्वरूपामध्ये श्री हनुमानजी आपल्या शरीरामध्ये कार्यरत आहेत. वायू तत्व स्वरूपात, सक्षम वायू तत्वाद्वारे, सक्षम हृदयामार्फत रक्त शुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे. खूप आभार मानायचे सक्षम वायू तत्वाचे बीजाक्षर यम द्वारे. यम 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 वायू तत्वरूपी पवनपुत्र हनुमानजींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे. खूप आभार मानायचे नरसिंह सरस्वती महाराजांचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. शरीरामधील अतिशय महत्वाचे चक्र अनाहत चक्र, ज्याची कार्यक्षमता वाढलेली आहे. खूप आभार मानायचे या चक्राचे यम द्वारे. यम यम यम
प्रत्येक श्वास महत्त्वाचा, प्राणवायू खूप महत्त्वाचा. प्रत्येक श्वासाद्वारे भरभरून वैश्विक शक्ती, चैतन्य शक्ती, दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद आपल्या सहस्त्रहार चक्रातनं आतमध्ये येत आहेत. आजच्या पवित्र दिवशी, या पवित्र वेळेला आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. प्रत्येक श्वासाचे खूप आभार, प्राणवायूचे खूप आभार. प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. नामस्मरण आणि अन्नदान जे ह्या कलियुगामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे ते आपण करत आहोत. त्याद्वारे या ब्रह्मांडीय शक्तीचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळत आहेत. खूप आभार मानायचे या पवित्र क्षणाचे, प्रत्येक श्वासाचे. यमरूपी श्वासाची गती आपण लांबवलेली आहे. यमदेवता ज्यांच्या हातामध्ये आहे आपल्या आयुष्याची दोरी, आणि त्या आयुष्याची दोरी लांबवण्याची ताकद दत्तगुरु महाराजांमध्ये आहे. दत्तगुरु महाराजांचे आपल्या सगळ्यांना आशीर्वाद मिळत आहेत. सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वरूपी आपले सुंदर विचार त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. चांगल्या विचारांचे, या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत. खूप आभार मानायचे ह्या पवित्र जन्माचे. सगळी चांगलीच कर्म आपल्या हातून घडत आहेत, आपल्या विचारांमधून घडत आहेत, आपल्या वागण्यामधून घडत आहेत. पवित्र स्तोत्र, पवित्र मंत्र त्याद्वारे ब्रह्मा विष्णू महेश रूपी तत्वांशी आपण एकरूप होत आहोत. परब्रह्माशी एकरूप होत आहोत. दिगंबरा दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. आकाश तत्वरूपी दत्तगुरु महाराजांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला ह्या वेळेला मिळत आहेत. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे. त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. सुषुम्ना नाडी जिचे स्थान आहे, माकड हाडाच्या आतमध्ये, जिच्यावर आहेत आपली सक्षम 9 चक्र. 7 चक्रांना आपण रेखी देत आहोत. या 7 चक्रांच्या जागृतीद्वारे उर्वरित सूक्ष्म चक्र त्यांना ऊर्जा मिळत आहे, त्यांच्यामध्ये जागृती येत आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे. बीजाक्षर हम द्वारे हम हम हम
हम या शब्दाचा अर्थ म्हणजे आपण सगळेजण सगळ्यांना घेऊन सोबत पुढे चाललेलो आहोत. फक्त स्वतःचा विचार करत बसण्यापेक्षा जेव्हा सातत्याने आपण दुसऱ्यांच्या कल्याणाचा विचार करत असतो, त्याद्वारे हे ब्रह्मांड सगळ्यात अगोदर आपल्याला आशीर्वाद पाठवत आहे. खूप आभार मानायचे आपल्या पवित्र विचारांचे, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांचे. सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे. आपल्या गुरूंचे स्थान असलेले आज्ञाचक्र, सगळे रेकींचे गुरु, त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. दत्तगुरु महाराज, नरसिंह सरस्वती महाराज, श्रीपाद श्रीवल्लभ महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज आणि शंकर महाराज यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. खोल श्वास घ्यायचा आहे. दत्तगुरु महाराजांचा मंत्र आपण म्हणणार आहोत. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. खूप आभार मानायचे दत्तगुरु माऊलींचे, नरसिंह सरस्वती महाराजांचे. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. आपल्या भविष्यातल्या कल्पना स्पष्ट झालेल्या आहेत. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवायचे. ब्रह्मा विष्णू महेश रूपी परब्रह्म तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत. भरभरून धार्मिक स्थळांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. पंचतत्वांनी तयार झालेले हे शरीर, पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, त्याद्वारे सातही चक्र जागृत झालेली आहेत आणि त्यावर आधारित आहे पंचकोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आपण आनंदमय कोशामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगत आहोत. प्रत्येक क्षणाला दत्तगुरु माऊलींचे आभार मानायचे. या आयुष्यामध्ये जी काही सुख आपल्याला मिळत आहेत ती दत्तगुरु महाराजांच्या कृपेमुळे आपल्याला मिळत आहे. आणि जे काही आपले भोग आहेत ते प्रारब्धाप्रमाणे आपण भोगत आहोत. त्याची तीव्रता कमी झालेली आहे दत्तगुरूंच्या नामस्मरणाद्वारे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. श्री दत्तबाबांनी जी लिहून ठेवलेली आहे, श्रीरंगावधूत स्वामी महाराजांनी, त्या दत्तबाबांनीचे आपण रोज वाचन करत आहोत. त्याद्वारे भरभरून आशीर्वाद दत्तगुरु महाराजांचे आपल्याला मिळत आहे. प्रत्येक क्षणाला त्यांचे आभार मानायचे, ज्यांच्या कृपा आशीर्वादामुळे फक्त चांगलेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत आहेत. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे आभार मानायचे. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. दिगंबरा दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त.
दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे. सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूळ स्वस्तिक या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ रेखेच्या प्रकाशात दत्तगुरु महाराजांच्या आशीर्वादामध्ये स्वतःला बघा आणि स्वतःला नमस्कार करा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद नरसिंह सरस्वती महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, श्री शंकर महाराज, दिगंबरा. खूप आभार मानायचे नरसिंह सरस्वती महाराजांचे प्रत्येक क्षणाला.